व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे तू सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यास महाभारतात. घरातले वाद थेट रणांगणावर नेऊन मिटवलेस. केवढा मोठा पट. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी तुमच्या समोर माझी एक कविता वाचणार आहे, ज्याचं शीर्षक आहे भावकीतली भांडणं. व्यासा, तुझ्या परिघाची त्रिज्या मोजताना नाकीनऊ येतात माझ्या. व्यासा, तुझ्या परिघाची त्रिज्या मोजताना नाकीनऊ येतात माझ्या. तुझा नेमका केंद्रबिंदूच सापडत नाही मला. मग मी स्काय इज द लिमिट असं म्हणत घिरट्या घालत राहतो तुझ्या इन्फिनाइट परिघभर. आपल्या भळभळणाऱ्या जखमेला लावण्यासाठी त्रिखंडात तेल मागत फिरणाऱ्या अश्वत्थाम्यासारखा. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे तू सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यास महाभारतात. घरातले वाद थेट रणांगणावर नेऊन मिटवलेस. केवढा मोठा पट. पांडवांसाठी भव्य नगर इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी खांडववन जाळून निसर्गाची अपरिमित हानी केली गेली. एकलव्याचा अंगठा घेतला गेला द्रोणाचार्यांकडून. द्रौपदीचं वस्त्रहरण केलं गेलं. एकट्या अभिमन्यूला घेरून सगळे त्यावर तुटून पडले. कर्णाचा अपमान, भीष्माची प्रतिज्ञा, गांधारीचा शाप, अंध राजा धृतराष्ट्र आणि त्याचं पुत्र प्रेम, शिखंडी काय, बृहन्नड्डा काय. बाप रे बाप रे बाप रे. एकापेक्षा एक वरचढ घटनांची मालिकाच उभी केलीस तू, एखाद्या वेब सिरीज साठी परफेक्ट वाटावी अशी. आजूबाजूला विद्वान, पंडित, रथी, महारथी आणि उच्चवर्णीय कॅरेक्टर्स असतानाही तू तुझं जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता मात्र एका गवळ्याच्या तोंडून ऐकवण्याचे धाडस केलेस. त्यासाठी तर तुला हॅट्स ऑफ. आणि तीही ऐकवलीस रायटर्स क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन भर रणांगणात. आणि रणांगणावरला कृष्णाचा हा उपदेश संजय कर्वी ऐकविलास धृतराष्ट्राला राजवाड्यात. यालाच म्हणतात रायटर्स क्रिएटिव्ह लिबर्टी, जी तू महाभारत लिहिताना पुरेपूर घेतलीस. षडरिपूंनी ग्रासलेल्या माणसांच्या विकारांबद्दल तू चहूबाजूंनी बोललास व्यासा. राजा शांतनू ते जनमेजय, व्हाया कुंती, गांधारी, द्रौपदी, लोभ, अपमान, क्रोध, सूड, विवेक, तुझ्या आत साचलेल्या या साऱ्याचा निचरा झाला नसता तर तुझं काय झालं असतं व्यासा? तू फार वेडा झाला असतास की एखाद्या दिवशी ब्रेन हॅमरेजमुळे मरून गेला असतास अकाली. तरी नशीब लिखाणात करिअर वगैरे करण्याचं टूम तुझ्या काळात निघालं नव्हतं. अन्यथा प्रेक्षक शरण लिखाण करण्याच्या नादात एवढ्या चांगल्या प्लॉटची वाट लावून टाकली असतीस तू. आणि लेखक म्हणून करिअर बिरियर करण्याच्या नादात छापखाना उघडला असतास आमच्या सलीम जावेद सारखा. व्यासा, विकारांबद्दल बोलणारा शेक्सपियर फारच पपलू आणि अगदीच मातेमोल वाटतो रे मला तुझ्या समोर. असो, बाकी तू लिहिलेल्या महाभारताचे प्रयोग आज तागायत निरंतर चालू आहेत जगभर.
एक गेला की दुसरा त्याची रिप्लेसमेंट करतो, पहिल्याची आठवण सुद्धा येऊ देत नाही, इतकी बेमालूम. तू तू लिहिलेलं हे महानाट्य बंद होणार नाही याची काळजी इथे प्रत्येक जण घेतो. भावकीतली भांडणं वाजत गाजत चव्हाट्यावर आणतो. अशी ही माझी भावकीतली भांडणं कविता. आवडली तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी तुम्ही जो उदंड प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओजना त्याबद्दल फार फार आभारी आहे मी तुमचा. चला, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.